नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. याच्या याद्या बनवण्याचं काम हे देखील आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. म्हणजेच आता जे काही याची प्रक्रिया आहे त्याचं याद्या बनवणं, त्यानंतर आपण गेल्या वेळेस देखील पाहिलं होतं आधार प्रमाणीकरण करणं आणि त्याची पडताळणी करून त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्ज खात्यावरती प्रत्यक्षात रक्कम येणं. तर याच्यामध्ये याद्या बनवण्याचं काम हे आता जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. दिनांक 22 जुलै 2026 रोजी देखील याद्या येऊ शकतात आणि त्याच्याच पूर्वसंध्येला म्हणजे 21 जुलैच्या रात्रीत म्हणजे आपले सरकार सेवा सुविधा केंद्रावरती एक प्रकारे सूचना आलेली आहे आणि त्या सूचनेवरून त्यांनी शेतकऱ्यांच्या ई-के-वाय-सी संदर्भात एक प्रकारची माहिती ही आपले सरकार सेवा सुविधा केंद्रांना दिलेली आहे. म्हणजे येत्या 1-2 दिवसामध्ये याचं आधार प्रमाणीकरण हे केलं जाऊ शकतं. आता आपले सरकार सेवा सुविधा केंद्रावरती नेमकं त्यांना काय सूचना आल्या तर ते आपण पाहूया. तर बघा, याच्यामध्ये त्यांना अशी नोटीस केलेलं आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत शेतकऱ्यांचे जे आधार बायोमेट्रिक आहे त्या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत. आता याच्यामध्ये सर्व आपले सरकार सेवा सुविधा केंद्र चालकांना सूचित करण्यात येते की सदर योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे आधार बायोमेट्रिक ई-के-वाय-सी करण्याची प्रक्रिया आपल्या केंद्रामार्फत करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व केंद्र चालकांनी MFS 110L1 फिंगरप्रिंट स्कॅनर आपल्या संगणक प्रणालीमध्ये पूर्वीच इन्स्टॉल करून आवश्यक ड्रायव्हर म्हणजे सॉफ्टवेअर असेल तर त्याचं कार्यरत असल्याची खात्री देखील त्यांनी करून ठेवायची आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना ई-के-वाय-सीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कोणतीही अडचण येणार नाही. तर अशा प्रकारे ही एक सूचना आपले सरकार सेवा सुविधा केंद्र चालकांना आलेली आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी आपली जी काही बायोमेट्रिक ई-के-वाय-सी आहे, कधी तर तुमचं यादीमध्ये नाव आल्यानंतर तुमचं जे काही आधार बायोमेट्रिकचं ऑथेंटिफिकेशन होणार आहे ते तुमच्या आपले सरकार सेवा सुविधा केंद्रावरती तुम्ही कोणत्याही करू शकता. त्याच्यामुळे या संदर्भात त्यांना काही नियम देखील अटी देखील दिलेले आहेत की तुम्ही ज्यावेळेस शेतकऱ्यांचं आधार बायोमेट्रिक करत असाल त्यावेळेस शेतकऱ्याचा अकाउंट नंबर, शेतकऱ्यांचं जे काही लोन अमाऊंट असेल आणि शेतकऱ्यांचं बँक डिटेल याची पूर्ण खात्री त्या शेतकऱ्यांना दाखवून घ्यायचं आहे. शेतकऱ्यांची माहिती शक्यतो ते सांगायची देखील नाही. ज्या शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी आपण ई-के-वाय-सी करीत असू त्याच शेतकऱ्याला त्याची माहिती सांगायची आहे. इतर शेतकऱ्यांना एकमेकांची माहिती किंवा असं डिटेल हे कोणीही शेअर करायचे नाही. अशा प्रकारच्या काही सूचना दिलेल्या आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने खरी आणि शेतकऱ्यांची ओळख पटवून या माहितीचं पूर्ण आधार प्रमाणीकरण करायचं आहे आणि त्याच नंतर शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर त्यांना संबंधित जे काही लोन अमाऊंट असेल त्याचा लाभ भेटणार आहे. त्याच्यामुळे एकंदरीत आपण पाहिलं तर 22 जुलै या दिवशी याद्या येणं निश्चित होतं, परंतु केंद्राचा जो काही डाटा आहे म्हणजे इन्कम टॅक्सचा तर तो येण्याला उशीर होता. 21 जुलैच्या रात्री देखील हा डाटा येऊ शकतो. जर रात्री 10 पर्यंत हा डाटा आला तर तो साईटवर अपलोड करण्याला काही अडचण येणार नाही. परंतु जर तो डाटा यायला उशीर झाला तर एखाद दिवस इकडे तिकडे होऊ शकतो. त्याच्यामुळे ज्या अर्थी सर्व केंद्र चालकांना या संदर्भातल्या तयारीत राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि आपलं जे काय त्यासाठी लागणारं त्यासाठी तांत्रिक बाबी असतील तर त्या तांत्रिक बाबी सर्व आधार ऑथेंटिफिकेशन करणाऱ्या जे काही केंद्र चालक आहेत त्यांनी आपल्या सर्व एकदम तयारीत राहायचं आहे की जेणेकरून एकदा ई-के-वाय-सी सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही. त्याच्यामुळे यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नाव येईल यादी देखील आपले सरकार सेवा सुविधा केंद्रावरती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांचं यादीमध्ये नाव असेल अशाच शेतकऱ्यांना ई-के-वाय-सी करण्याचा अधिकार असेल. हे देखील लक्षात ठेवणं शेतकऱ्यांनी तेवढंच गरजेचे आहे. धन्यवाद.